बोर्डची परीक्षा जवळ आली आहे आणि आता एमएचटी सीईटी आणि बोर्ड मॅनेज करणं अवघड होत असणार आहे. पण मी तुम्हाला एक शॉर्टकट सांगेल ज्याच्यामध्ये आपल्याला बोर्डचा अभ्यास करता करता सीईटीचा सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने अभ्यास करता येतो. कसं? जसं मी फिजिक्सचा मागच्या 5 वर्षाचा पेपर अनालिसिस करत होतो, मला एक कळालं की जे पण थेरी प्रश्न आहे जे सीईटी विचारते ते कुठून ना कुठून डायरेक्ट बोर्डाच्या पुस्तकातून ते उचलतात. जसं की बघा, आता हा विस्कॉसिटीचा फॉर्म्युला आहे, एफ इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू ए डीव्ही बाय डीएक्स. इथे त्यांनी विचारलंय की एरिया जो ए आहे ते काय आहे. याचं जे आन्सर आहे द एरिया ऑफ द लेअर पॅरलल टू द डायरेक्शन ऑफ फ्लो, हे आन्सर तुला इथे नोट मध्ये मिळेल. बोर्डच्या पुस्तकात नोट मधून ए इन दिस एक्सप्रेशन इज नॉट द क्रॉस सेक्शनल एरिया, इट इज द एरिया ऑफ द लेअर पॅरलल टू द डायरेक्शन ऑफ फ्लो. असा एकच प्रश्न नाहीये, अजून बाकी पण प्रश्न आहेत. जसं बघा, हा अँगल ऑफ कॉन्टॅक्ट मधून, सरफेस टेन्शन मधून हा प्रश्न आहे. सेम प्रश्न अँगल ऑफ कॉन्टॅक्ट कशावर डिपेंड करतो, त्याची जी थिअरॉटिकल प्रश्न एमसीक्यू म्हणून विचारलाय त्याची ही थेरी आहे बोर्डच्या पुस्तकात. तर तुला अभ्यास करताना काय करायचंय, जे थिअरॉटिकल पॉइंट्स आहेत ते बोर्डच्या पुस्तकातून चांगलं समजून उमजून व्यवस्थित तुला समजून घ्यायचं आणि मग एमसीक्यूची प्रॅक्टिस सोबतच करत राहायची, म्हणजे बोर्डाचं पण नुकसान होणार नाही आणि सीईटीला पण चांगले मार्क पडतील. ऑल द बेस्ट.